नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी मित्र रोशन यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज तूर या पिकासाठी दुसरी फवारणी याच्याबद्दल माहिती बघणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर आपली तूर सध्या 50% फुलधारणा आणि 30% पापडी अवस्थेमध्ये जर असेल, तर आपल्याला दुसरी फवारणी हे करून घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम जे शेंग पोकळणारी अळी आहे, याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एका चांगल्या कंपनीचं अळीनाशक घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आपण आदामा कंपनीचं बॅराझाईट आदामा कंपनीचं बॅराझाईट हे आपण 35 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घेऊ शकतो। आणि किंवा शेतकरी मित्रांनो, आपण एफएमसीचं कोराझन हे कोराझन 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घेतलं तरी चालेल। या दोनपैकी कोणतंही एक औषध आपल्याला घ्यायचं आहे, ज्याच्यापासून आपली अळी हे पूर्ण नियंत्रण होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल। आणि शेतकरी मित्रांनो, दुसरं म्हणजे आता सध्या अशी परिस्थिती आहे की धुकं खूप जास्त प्रमाणामध्ये पडत आहे। तर धुकं पडल्यामुळं आपले फुलगळ खूप जास्त प्रमाणामध्ये होते आणि दळ पण खूप जास्त पडत आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचं एखादं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये आपण आदामा कंपनीचं कस्टोडिया हे बुरशीनाशक घेऊ शकतो। 35 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे आपल्याला। आणि तसेच शेतकरी मित्रांनो, आणखी जर म्हटलं तर सिजंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप हे एक बुरशीनाशक आहे। ते पण आपण 25 ते 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घेऊ शकतो। आणि शेतकरी मित्रांनो, या दोनपैकी एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि एक अळीनाशक घ्यायचं आहे। आणि तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता आपल्या तूर या पिकाला शेंगा धारणा हे चालू झालेली आहे। तर त्यासाठी आपल्या शेंगामध्ये जे दाणे आहे, हे दाणे पूर्णतः भरण्यासाठी आपल्याला एखादं विद्राव्य खत हे घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण 05234 हे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घेऊ शकतो। आणि दुसरं म्हणजे आपली फुलांचं रूपांतर लवकरात लवकर शेंगांमध्ये होण्यासाठी, परागीकरण होण्यासाठी आपल्याला बोरान हे बोरान 25 25 ते 30 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे। ज्याच्यामुळं आपल्या तूर पिकाची जे परागीकरण आहे हे व्यवस्थित होईल आणि त्याच्यापासून आपल्या उत्पादनामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला एक अळीनाशक, एक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खत आणि बोरान प्लस आपण याच्यामध्ये जर आपण सुमिटोमो कंपनीचं ताबोली ताबोली हे एक पीजीआर आहे आणि टॉनिक म्हणून सुद्धा काम करते। तर आपण जर सुमिटोमो कंपनीचं ताबोली हे 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी जर वापरलं, तर त्याचा पण आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळेल। त्याच्यापासून आपल्याला फायदा म्हटलं म्हणजे आपली फुलगळ पण खूप जास्त प्रमाणामध्ये थांबेल आणि जे दाना आहे, दाण्यांची साईज पण चांगली वाढेल। आणि अशा प्रकारे आपल्याला हे दुसरी फवारणी करून घ्यायची आहे आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल।